गुड आफ्टरनून. तर आज ज्ञानश्री इग्नाइट इन्क्युबेशन काउन्सिलच्या अंडर आयडिया टू स्टार्टअप ही कॉम्पिटिशन ज्ञानश्री इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजीमध्ये घेतली गेली होती. त्याचे विनर जान्हवी अंबर हे आपल्यावर आहेत. तर मी जान्हवी अंबर यांना रिक्वेस्ट करेन की त्यांनी तुमचा अनुभव, एक्सपिरियन्स आणि तुमचा जो स्टार्टअप आहे त्याबद्दल थोडंफार आम्हाला माहिती द्या. Good afternoon. Myself Janvi Jalinder Ambar from Dayanand Science College, Latur, and I'm a BSc first year student. So my topic was stop cutting trees and start innovating sugar bagassas and eco-friendly alternative. आपण काय म्हणतो की टाकाऊ वस्तू बेस्ट टू बेस्ट हे अशा काही कॉन्सेप्ट असतात. मग त्यामध्ये माझा उसाच्या चुयाचा कॉन्सेप्ट आहे. मग तो मी ज्यावेळेस प्रेझेंट करते किंवा काही त्याचं घरी आणून बनवते किंवा कॉलेजमध्ये, तर त्यावेळेस माझी मुलं खूप टिंगल उडवायचे की काय होतात, काय पापड हे पसारा आणला हा. मग ते मला खूप हर्टिंग व्हायचं. मग त्यासाठी मी जेवढ्या कॉम्पिटिशन्स होईल तेवढ्या कॉम्पिटिशन द्यायलाही तयार आहे. आणि मला हे जे आज श्रेय भेटलंय ना ते राहुल सरांनी आणि माझ्या पप्पांना जाते हे पूर्ण. कारण की एवढा सपोर्ट केला त्यांनी. तिथून 3दा आमची बस मिस झाली तरी पप्पांनी घेऊन आले आणि राहुल सरांनी इथं राहण्याची वगैरे पूर्ण सोय केली. आणि इथले स्टुडंट्स पण एवढे सपोर्टिव्ह आहेत ना, त्यांनी पण खूप मदत केली. थँक्यू मॅम. आम्हालाही खूप बरं वाटलं. तुमची जी आयडिया होती ती खूप छान होती, त्यामुळेच तुम्हाला आज फर्स्ट टाइम मिळाला आहे. तर मी तुम्हाला हे विचारेन की तुम्हाला आजचा कॉम्पिटिशन आहे ते कसं वाटलं? तुमचा आजचा एक्सपिरियन्स कसा होता कॉम्पिटिशनचा? जे स्टुडंट्स वगैरे पुढे येऊन जे आयडिया सांगत होते ना, त्यांच्यामध्ये जे स्किल होतं ते मुलं जास्तीत बाहेर आणत नाहीत. पण अशा ज्या कॉम्पिटिशन्स होतात ना त्याच्यामुळे म्हणजे ज्याला बोलता येत नाही तेही इन्स्पायर होतात. आणि सगळ्यांचा जेवढा कॉन्फिडन्स छान होता की स्टेजवर जाऊन बोलणं. आणि इतके जण समोर होते, आपल्याला वाटते काय बोलते समोर, पण नाही. ज्यावेळेस आपण समोर जाऊन बोलतो ना त्यावेळेस जी हाल होते ना ती खूप डेंजर असते. आणि मला खूप छान वाटलं इथे येऊन. तुमच्यावर स्टुडंट्स होते जे नवीन स्टार्टअप्स, नवीन आयडियाज घेऊन येतात, त्यासाठी तुम्ही ऍडवाइस काय करता? बघा ना, आपण पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही बाजूने विचार करतात ना. मग पॉझिटिव्ह माइंड आणि निगेटिव्ह माइंड कधी आपल्या देशासाठी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे दोन्ही इतके बेनिफिशियल ठरतात. जसं की नरेंद्र मोदी सरांनी असं सांगितलं होतं की पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह हे 2 वेज आहेत. तुम्ही जे तुमचे आयडियाज वगैरे आहेत ते पूर्ण मांडा. आणि महाकुंभ म्हणून एक झालं होतं ना, शार्क टँक, अशा ह्याच्यामध्ये तुम्ही जा किंवा कॉम्पिटिशन कॉलेजेसमध्ये होतात त्या कॉम्पिटिशन अटेंड करा. म्हणजे तुमच्यामधला कॉन्फिडन्स पण छान होईल आणि तुमचे जे स्किल्स आहेत ना ते पूर्ण डेव्हलप होतील. आत्मविश्वास वाढेल तुमचा. असे नवीन कॉम्पिटिशन्स हेच आपल्याला सपोर्ट सगळं ऍड करतात. थँक्यू मॅम. थँक्यू सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू.